तर आज आहे बैलपोळा. सगळ्यात आधी सर्वांना ना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझ्या सासरी ना श्रावणी बैलपोळा असतो, जो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि माझ्या माहेरी भाद्रपदी पोळा असतो. बैलपोळा आहे म्हटल्यावर आमच्याकडे पुरणपोळी ठरलेलीच असते आणि घरामध्ये ना ती सगळ्यांनाच आवडते. आणि आमच्याकडे कसं आहे ना, मासवडी आणि पुरणपोळीचं जेवण छान बनवता आलं ना, तिला सुगरण म्हणतात. आता त्यापैकी पुरणपोळ्या मला छान जमतात आता बऱ्यापैकी. मासवडी मला अजून शिकायची. आता तुम्हीच बघून सांगा मला जमल्यात की नाही. तर इकडे बघताय पुरण वगैरे छान शिजलं होतं आणि आमच्याकडे ना कटाची आमटी बनवतात, जी काळ्या वाटणाची. खरंच खूप सुंदर लागते. तर मी इकडे सगळं तयारी करून ठेवली होती. गुळवणी पण केलं होतं पोळ्यांसोबत खायचं. तर कटाची आमटी बनवायची राहिली होती, तिला फोडणी देऊन घेतली आणि इकडे बघताय पुरण छान शिजलेलं आहे. तर असं पुरणामध्ये जेव्हा चमचा उभा राहतो ना, तेव्हा समजायचं की पुरण मस्त शिजलंय. त्यानंतर कटाच्या आमटीला फोडणी दिली आणि पुरण बारीक करून घेतलं आणि बघताय कसं मऊ लुसलुशीत पुरण तयार होतं आणि मी ऑलरेडी कणिक मळून ठेवलेलंच होतं. सगळ्यात आधी मी देवांसाठी नैवेद्य बनवून घेतला. आता गावीना भरपूर असतं, मातीचे बैल आणतात, छान पूजा करतात, बैलांना रंगवतात, त्यांची पूजा करतात, भंडारा उधळत त्यांची मिरवणूक काढतात. आम्ही लहान होतो ना, तेव्हा मातीचे बैल घ्यायचो धान्य देऊन. तेव्हाची मजा ना काहीतरी वेगळीच होती. असो, त्यानंतर मी छान अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि बघताय मऊ लुसलुशीत मस्त टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनून तयार होत्या. आता तुम्हीच सांगा मला पुरणपोळी जमली की नाही ते. स्वयंपाक झाला आणि सगळ्यात आधी शिवांशने देवाला जाऊन नैवेद्य ठेवला. त्यानंतर आम्ही जेवायला घेतला. आता आम्ही जेवण करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.